जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात 66 ग्रामपंचायतींच्या 79 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे। खांडबारा सरपंचपदासाठी प्रतिष्ठेची लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। सकाळपासूनच उन्हाचा तडाखा अधिक असल्याने मतदारांची संख्या नगांनी दिसून येत आहे। आज मतदान तर उद्या मतमोजणी होणार असल्याने मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देणार याबाबत उत्सुकता। नंदुरबार जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींमधील 79 रिक्त जागांसाठी आज पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असून ग्रामीण राजकारणात चुरस निर्माण झाली आहे। सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती तुलनेने कमी दिसून येत आहे। अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विशेषतः नवापूर तालुक्यातील खांडबारा सरपंचपदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून आमदार शिरीष नाईक, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांची प्रतिष्ठा या लढतीत पणाला लागली आहे। मतदारराजा नेमका कुणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून उन्हाच्या तडाख्याचा मतदानावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता गणेश गोविंद पाडवी। आज संपूर्ण खांडबारा परिसरातील तमाम नागरिकांना आणि तमाम जनतेला विनंती करतो की आज खांडबारा ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होत आहे, तर सर्व लोकांनी शांततेत आणि भरपूर प्रमाणात येऊन मतदान करावं आणि हे मतदान पार पडावं ही अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि हा लोकशाहीचा विजय व्हावो हीच एक विनंती करतो। नमस्कार, मी माजी सरपंच अविनाश गावित। आज 28 तारीख आहे आणि खांडबारा ग्रामपंचायती पोटनिवडणूक इलेक्शन चालू आहे। तर सगळ्या खांडबारा ग्रामस्थांना माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्या लोकांनी मतदानाचा अधिकार बजावा अशी माझ्या संपूर्ण खांडबारा ग्रामस्थांना विनंती आहे।